तर आता आपण आहोत मालवण बसस्टँडकडे आणि मालवण बसस्टँड ते सज्ज झालेलं आहे आंगणेवाडीसाठी। आता आपण सुरुवात केलेली आहे पदयात्रेला। आडारी मार्गे आंगणेवाडी असा प्रवास होणार आहे आणि माझे तुम्ही समोर पाहताय इथे मालवणवरून मित्रमंडळी आहेत, समोरचे आहेत, ते सुद्धा पदयात्रा करतात इकडे। तर आता वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता तुम्ही पाहताय हे बघा इथे गाड्या सुरू झालेल्या आहेत दर्शनासाठी। भाविक चाललेले आहेत मंदिरामध्ये। इथून सुरुवात झालेली आहे जत्रेला आणि इथे ओटीचे दुकानं इथे आपल्याला पाहायला भेटतात हे बघा। आणि आपले सगळे मित्रमंडळी एकत्र आपण अनवाणी पायाने हा प्रवास करतोय। तर इथून सुरुवात होते ती म्हणजे मालवण प्रवेशद्वाराची पहिल्या। तर आपल्याला इथूनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे। तर इथे भाविकांना चालण्यासाठी इथे प्लाय ते ठोकलेलं आहे बघा आणि खूप सुंदर अशी त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे। आणि त्यानंतर उन्हाचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी तिथे छप्पर पण आहेत वरती बघा आणि रात्रीची इथे लाईटची पण सोय केलेली आहे। जयू तर दर्शन घेऊन झालेलं आहे जयूचं आणि त्याचे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी। इथे मंदिराच्या समोर ना इथे तुम्ही पाहता हे बघा गर्दी बघा। आता थोड्याच वेळात इथे आपल्याला मंदिरामध्ये दर्शन भेटणार आहे। तर ही बघा ही जी रांग आहे ना खाली जाते तिथेच आपल्याला जायचं आहे बघा। आणि मंदिर असं खूप सुंदर असं विद्युत रोषणाई इथे केलेली आहे। तर ही बघा मालवण आंगणेवाडी बस त्यामध्ये आपण बसतोय। तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण सहवार्तो मॅड चॅनलवर चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन होता। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी आज आहे आंगणेवाडीची जत्रा म्हणजे श्री आई भरडी देवीची जत्रा। तर तिच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहोत। तर रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजता आमची पदयात्रा असते। तर ही पदयात्रा आमची मालवण ते आंगणेवाडी असा प्रवास आपला होणार आहे। तर हा प्रवास आपला 12 किलोमीटरचा होणार आहे। तर आपल्यासोबत आपले मित्रमंडळी असणार आहे। तर गेल्या वर्षीचे मित्रमंडळी होते ते ह्या वर्षी नाही आहेत, तर थोडेसे कमी आहेत। आणि ह्या वर्षी आपल्याला जे लाभलेले आहेत ते मित्रमंडळी म्हणजे मुंबईवरून खास आलेले आहेत या पदयात्रेसाठी। तर कोण कोण आहे तुम्हाला मी दाखवतो। आणि आता आपण जाऊया ती म्हणजे मंदिरामध्ये। तर मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपली पदयात्रा कशा प्रकारे होते ते पाहू। आता आपल्याला बरोबर 3-3.5 तास लागणार आहेत या पदयात्रेला। तर आपण जाऊया डायरेक्ट थेट मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ कशा प्रकारे होतो ते पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला। तर आता आपण आहोत मालवण बसस्टँडकडे आणि मालवण बसस्टँड ते सज्ज झालेलं आहे आंगणेवाडीसाठी हे बघा। तर इथे आता गाड्या लागलेल्या आहेत आणि सकाळी बरोबर 4 वाजता या गाड्या सुटतील एक आणि हे डायरेक्ट आंगणेवाडीमध्ये पोचतील। आता आपण सुरुवात केलेली आहे पदयात्रेला। आडारी मार्गे आंगणेवाडी असा प्रवास होणार आहे आणि माझे तुम्ही समोर पाहताय इथे मालवणवरून मित्रमंडळी आहेत, समोरचे आहेत, ते सुद्धा पदयात्रा करतात इकडे आणि आपली मंडळी सुद्धा आहेत मागे आहेत। तर चला जाऊया पुढचा स्टॉप बघूया कुठे होतोय तो। आता आपण आलेलो आहोत आडारी पुलावर आणि हे समोर आहे ना हे लाईटी पेटतात ते आहे गणपतीचं मंदिर। आता आपण या छोट्याशा पुलावरून आपण जाणार आहोत। तर हे बघा हे ते मंदिर आहे गणपतीचं आणि हे जे पूल आहे ना इथून एकच वाहन पास होतं हे बघा। इथे दुसरं वाहन पास होणार नाही, येणार आणि जाणारं सुद्धा। तर ॲट ए टाइम एकच वाहन ते पास होतं। तर आता आडारीचं पूल इथे आपण क्रॉस केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या समोर तुम्हाला आता काळोखच दिसेल कारण आता भरपूर काळोख आहे। ते दिवाबत्तीची सोय नाही आहे या साईडला। पण आता आपल्यासोबत अनिकेत आहेत आणि अनिकेतचा भाऊ आणि समोर त्याच्या सगळ्या फ्रेंड्स वगैरे आहेत आणि आपले पण मित्र आहेत, त्यांना एकत्र घेऊन आपण चाललेलो आहोत। आता आपला प्रवास झाला आहे तो म्हणजे 2.5 किलोमीटरचा आणि हे बघा आडारी वाडी हे लोकेशन आहे ते। तर आपण आता पुढे चाललेलो आहोत। तर आपल्याला भरपूर प्रवास करायचा आहे अजून। चला मित्रांनो, आता ही जी गाडी गेली आहे ना त्याचा प्रकाश आपल्याला दिसतोय
आणि हा जो आम्ही फ्लॅश मारतोय त्याच्यामुळे इथे रस्त्याचा आपल्याला प्रकाशामुळे आपल्याला चालायला सोपं होतं आहे. पण इथे एवढं काळोख आहे ना की आपल्याला समोरचा रस्ता दिसत नाही आहे. एवढ्या काळोखातून आपण वाट काढत पुढे चाललेलो आहोत. ते आता आपण डायरेक्ट पोचणार ते म्हणजे म्हानात. तर डायरेक्ट आपण म्हानातच भेटू. आता आपण आहोत ते म्हणजे म्हानामध्ये आणि आपला हा पहिला स्टॉप आहे हनुमान मंदिरमधला. आणि आता आपण जाऊया तिकडे दर्शन घेऊ. हे आहे मारुतीरायाचं मंदिर आहे बघा. आता मारुतीरायाला पाया पडून झालेला आहोत आणि आता आपण थोडीशी विश्रांती घेऊन ह्या जागेवर आता आपण पुन्हा मार्गस्थ होते ते म्हणजे अंगणवाडीच्या दिशेने. तर आता वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता तुम्ही पाहताय हे बघा इथे गाड्या सुरू झालेल्या आहेत दर्शनासाठी. भाविक चाललेले आहेत मंदिरामध्ये. हे बघा काळोख असल्यामुळे आपल्याला प्रॉपर दिसत नाही आहे पण 3 वाजलेले आहेत. आता आपण सुद्धा चाललेलो आहोत दर्शनासाठी. तर हा बघा हा समोरचा जो बोर्ड आहे ना तीर्थक्षेत्र श्री भराडी मसुरी आंगणेवाडी. तर इथे आल्यावर आपल्याला जवळ आल्यासारखं वाटतंय मंदिरापर्यंत. तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे या फाट्यावर. हा जो समोरचा रोड आहे ना तो जातो कणकवलीच्या दिशेने आणि हा जो रोड आहे तो जातो अंगणवाडीच्या मंदिराकडेच म्हणजे श्री आई भराडी देवीच्या कडे. तर आता आपण आहोत पार्किंगकडे. हे बघा 4 व्हीलर 2 व्हीलर आणि 3 व्हीलरचं पार्किंग या ठिकाणी आहे मालवण साईडचं. तर हे आता पार्किंग आपलं बघून झालेलं आहे. त्यानंतर इथे ना बॅरिगेट्स लावलेले आहेत आणि पोलिसांचा इथे कडक बंदोबस्त आहे. आणि आपण त्या वाटेने म्हणजे अंगणवाडीच्या दिशेने आपण प्रस्थान करत आहोत खाली. हे बघा आणि आपल्या कानाला आता ऐकू येते ते म्हणजे जय जय भराडी देवी. हे बघा तुम्ही आता व्हिडिओद्वारे ऐकताय. आता आपण खाली जाऊया आणि पाहूया एसटीची जागा कुठे आहे ती. तर ह्या समोरच्या रोडवरून आपण खाली आलो आणि बरोबर इथे आपल्याला उजव्या साईडला इथे आपलं मालवण बस डेपो इथे पाहायला भेटत आहे तयार केलेलं. आणि त्यानंतर इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. सुरुवात झालेली आहे जत्रेला आणि इथे ओटीचे दुकानं इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे बघा आणि आपले सगळे मित्रमंडळी एकत्र आपण अनवणी पायाने हा प्रवास करतोय. तरी बघा आता सकाळीचे वाजलेले आहेत 4:45 आणि 4:45 वाजता आपण पोचलेलो आहोत जत्रेमध्ये. थोड्याच वेळात त्या मंदिरापर्यंत पोचणार आहोत. आणि तुम्ही माझ्या समोरनं जी लोक येत आहेत ती 3 वाजल्यापासून जेव्हा दर्शनाची रांगा सुरुवात झाल्या तेव्हा ही रांगेत उभी होती आणि तेव्हा ते दर्शन घेऊन आता आपापल्या घरी चाललेले आहेत. आणि तुम्ही बरोबर माझ्या आजूबाजूला पाहताय ते म्हणजे दुकानं आहेत आणि ती दुकानं आता उघडलेली नाही आहेत म्हणजे 4 वाजलेत. आणि ती बाकीची सगळी मंडळी आहेत जी दुकानामध्ये काम करणारे आहेत जे दुकान उघडणारे आहेत ते आता विश्रांती घेत आहेत थोडीशी. आणि त्यानंतर आपल्या सोबत आहेत ते म्हणजे यांना तुम्ही ओळखता यूट्यूबर आहे ते. तर कमेंट करून सांगा. चलत पदयात्रा आमची चल हो चल. तर असे यूट्यूबर आता आजच्या दिवशी आपल्याला भेटतील. आणि हेच आजच्या सांगायचं आहे ते म्हणजे सकाळ झाली आहेत तर सकाळी आता कुठली दुकानं ओपन नाही आहेत पण आता जेव्हा दुकानं काय ओपन असतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. गुड मॉर्निंग. तुमचा व्हिडिओ गेला 5000 पर्यंत गेला काका. हो तर आता आपण पुढे जाऊया आणि रांगेत दर्शन घेऊया पहिल्यांदा. आणि त्यानंतर जत्रा कशा प्रकारे भरली आहे सकाळीच नाही भरणार
पण काय काय दुकानं उघडलेली आहेत ते तरी पाहूया चला। तर इथून सुरुवात होते ती म्हणजे मालवण प्रवेशद्वाराची पहिल्या। तर आपल्याला इथूनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि आतमध्ये प्रवेश करताना इथे चपलं वगैरे तुम्ही बाहेर काढून जाऊ शकता आणि तिथे ओटीची दुकानंसुद्धा इथे आपल्याला पाहायला भेटतात हे बघा। तर आता आपण आतमध्ये चाललोय। मालवण प्रवेशद्वार क्रमांक 1 इथून आपण आतमध्ये चाललोय बघा। तर इथे भाविकांना चालण्यासाठी इथे प्लाय ते ठोकलेलं आहे बघा आणि खूप सुंदर अशी त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यानंतर उन्हाचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी तिथे छप्पर पण आहेत वरती बघा आणि रात्रीची इथे लाईटची पण सोय केलेली आहे। अजून भरपूर रांग आहे पुढेपर्यंत ही बघा थांबली आता रांग। आपण ह्या रांगेतून वाट काढत काढत आपल्याला पुढे जायचं आहे। जयू तर दर्शन घेऊन झालेलं आहे जयूचं आणि त्याचे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आणि त्यानंतर येथे तुम्ही पाहता ही दर्शन घेऊन झालेल्यांची इथे गर्दी आहे बघा। आपण आता मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत तरी सुद्धा ही बघा इथे वळायचं आहे ना तिथून गर्दी भरपूर आहे। आता थोड्याच वेळात इथे आपल्याला मंदिरामध्ये दर्शन भेटणार आहे। तर ही बघा ही जी रांग आहे ना खाली जाते तिथेच आपल्याला जायचं आहे बघा आणि मंदिर असं खूप सुंदर असं विद्युत रोषणाई इथे केलेली आहे आणि आतमधला परिसर सुद्धा इथे खूप सुंदर असा सजवलेला आहे बघा। ते मंदिराच्या समोर ना इथे तुम्ही पाहता हे बघा गर्दी बघा। मंदिरामध्ये पोहोचणार आहोत थोड्याच वेळात पण आतमध्ये कोणताही कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण कोणताही फुटेज काढणार नाही आहोत तर इथूनच तुम्हाला दाखवतोय बघा। फायनली आता एक्झिट डोअर मधून बाहेर पडलेलो आहोत आपण। त्यानंतर आपण आता बाहेर चाललोय आणि आता आपण प्रसाद घेऊया। प्रसाद घेतलाय चला बाहेर जाऊया डायरेक्ट। आता आपण आतमध्ये आलेलो आहोत म्हणजे या मंदिराच्या परिसरामध्ये हे बघा आणि इथे जे कोण मान्यवर अतिथी येणार ते इथे बसवले जातील हे बघा। हा मोठाच्या मोठा इथे स्टेज केलेला आहे इथे पाहुण्यांसाठी बसण्यासाठी आणि त्यानंतर इथे कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि लाइटिंग बघा खूप सुंदर अशी केलेली आहे या ठिकाणी बघा। मंदिराच्या कळसाला अशी सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे ही बघा। तर इथे आपले दोन मित्र म्हणजे मिलिंद आणि कमलेश यावर्षी त्यांनी बसवलं आपल्याला हे बघा। ए मिलिंद बाळा बघ की ए बघ की इकडे ए फसव्या ए कमल्या काय हा काय। तर आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आपल्या घरी आणि घरी जातानाच आपल्याला जी दुकानं लागणार आहेत तीच तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे दुकानं लागलेली आहेत ती चला। तर हा जो समोरचा रोड आहे ना मंदिराकडे जातो त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं ते म्हणजे असे हा ब्रिज आहे। त्या ब्रिजच्या खाली तुम्हाला इथे तवे त्यानंतर पलिटे खोरे त्यानंतर विळी इथे दुकानं भेटतील। या साईडला सुद्धा तीच दुकानं लागलेली आहेत। त्यानंतर आपण पुढे मालवणच्या दिशेने परत चाललेलो आहोत। इथे तुम्हाला इथे खाली सापळे स्वीट मार्ट इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे। आता तुम्हाला गर्दी दिसत नाहीये पण रात्री तुम्हाला ही दुप्पट गर्दी दिसेल ह्याच्यापेक्षा। तर आता वाजलेले आहेत 5 आणि 5 वाजता इथे हळूहळू दुकानं
ओपन झालेली आहेत. हे बघा, काही काही दुकानं बंदच आहेत, पण जी मोठमोठी दुकानं आहेत ती ओपन झालेली आहेत. ही बघा, तर इथे चांदेरकरांचं स्वीट म्हणजे मालवणी खाज्याचं दुकान जे फेमस आहे अंगणवाडी यात्रेला, ते दुकान इथे लागलेलं आहे. हे बघा, त्यानंतर इथे सेल आहे. इथे कोणतीही वस्तू 100 रुपये. तर इथे स्टार्टिंगला इथे कंदमुळं सुद्धा आलेली आहे. ते बघा, किती रुपये? 50 आहे, 100ला 13. 100ला 13 अशी कंदमुळं आहेत. हे बघा, आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे घरी. तर मंडळी, आता मी आहे मालवण बस स्टँडवर आणि गाडी लागलेली आहे मालवण अंगणेवाडी. तर त्याच्यामध्ये आपण बसणार आहोत सगळे आणि जाणार आहोत मालवणमध्ये. तर चला आतमध्ये बसूया आणि जाऊया डायरेक्ट मालवणमध्ये. चला. तर ही बघा मालवण अंगणवाडी बस, त्यामध्ये आपण बसतोय. आता पॅसेंजर कोण नाही आहेत. तर तिकीट काढलेली आहे आता अंगणवाडी ते मालवण. 104 रुपये झालेत. 26 रुपये एक तिकीट आहे. बघा, फायनली आता पोचलो आहे ते म्हणजे मालवण बस स्टँडवर. आणि कसं वाटलं निलेश आजची जत्रा? दर्शन कसं होतं? हां, होय ना. निलेश खास मुंबईवरून आलेला आहे अंगणवाडीच्या जत्रेला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, फायनली आता ब्लॉगिंग करायची वेळ झाली आहे. सकाळचे 6 वाजलेले आहे. 6 वाजता आपण एसटीने प्रवास करता आपण घरी सगळे पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही आचरण बघताल की श्री आई भराडी देवीचं दर्शन आपण घेतलं सकाळी 3:30 वाजता. त्यानंतर आपण आजूबाजूचा परिसर बघितला, मंदिराला केलेली विद्युत रोषणाई, बाकी सर्व गोष्टी, तुम्ही रांगा कशा आहेत या सर्व गोष्टी मला माहितीच आहेत. आणि त्यानंतर हा होता छोटा आमचा पदयात्रेचा व्हिडिओ. पदयात्रेचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.